सलाम बंधू भगिनींनो, मी रेव्हरंड ए जोगळेकर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ नावामध्ये तुम्हा सगळ्यांचे आजच्या बायबल स्टडीमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या सत्रापासून आपण येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल थोडक्यामध्ये माहिती करून घेणार आहोत आणि ही माहिती थेट नाताळापर्यंत हळूहळू पुढे चालत राहणार आहे. परंतु याची सुरुवात आपण उत्पत्तीच्या पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायापासून करणार आहोत, कारण हे तिन्ही अध्याय जे आहेत हे सगळे पाया म्हणून वापरण्यात येत आहेत. त्यामुळे पहिल्या 3 अध्यायांचा आपण बारकाईने अभ्यास करत आहोत. चला तर मग प्रथम या 2 अध्यायांचा आपण थोडक्यामध्ये अभ्यास करूया. उत्पत्ती 1:1 मध्ये आपण वाचतो, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. या वाक्यामध्ये आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की या भागामध्ये 3 भाग पाडले जाऊ शकतात. पहिला भाग जो आहे प्रारंभी किंवा प्रारंभ, इन द बिगिनिंग, याचा थेट संबंध देवाने कधी सृष्टीची निर्मिती केली याच्याशी येतो. प्रारंभी म्हणजे नक्की कधी, हा एक प्रश्न त्या ठिकाणी आपल्या लक्षामध्ये येईल की प्रारंभ कधी झालेला होता किंवा प्रारंभी कोणाला म्हणता येईल. या बाबतीमध्ये पृथ्वीचे वय शोधून काढण्याचा प्रयत्न करणारे जे भूगर्भशास्त्रज्ञ आहेत त्यांनी निरनिराळ्या भागामध्ये उत्खनन करून त्यांना जे काही वस्तू सापडल्या त्याचा त्यांनी अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या अनुषंगाने त्यांनी निरनिराळे वय ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानुसार काही ठिकाणी त्यांना तांब्याच्या वस्तू सापडल्या. त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं की कदाचित पृथ्वीची निर्मिती जी आहे ही ताम्र युगाची असावी आणि ताम्रयुग किती 1000 वर्ष पाठीमागे आहे यावरून त्यांना असं वाटलं की आपण या पृथ्वीचं वय हे ताम्रयुगामध्ये मोजू शकतो. परंतु दुसऱ्या ठिकाणी त्यांना काही लोखंडाच्या वस्तू सापडल्या. उदाहरणार्थ कदाचित त्यांना एखादा भाला सापडला असेल, एखादी बर्ची सापडली असेल, तर त्यावरून त्यांना असं वाटलं की हे लोहयुग आहे आणि लोहयुग हे ताम्रयुगाच्याही आणखीन अगोदर निर्माण झालेलं असल्यामुळे पृथ्वीची निर्मिती जी आहे ती लोहयुगामध्ये त्यांनी मोजण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांना असं उत्खननामध्ये दुसऱ्या ठिकाणी दिसलं की काही दगडांचे शस्त्र त्या काळामध्ये लोकांनी तयार केलेले होते. मग त्यांना असं वाटलं की हे दगडाचे शस्त्र जर त्यांनी निर्माण केले तर ही पृथ्वीची जी हे वय जे आहे ते त्या पाषाण युगामध्ये निर्माण झालं असावं किंवा त्याच्याही आधी निर्माण झालेलं असावं. परंतु या सर्व भानगडीमध्ये, या सर्व उत्खननांमध्ये, या संशोधनामध्ये हे लोक जे आहेत हे पृथ्वीचं जे वय आहे ते निश्चित करू शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांना असं वाटलं की आता फॉर द टाईम बिईंग म्हणा की जे या ठिकाणी लिहिलेलं आहे उत्पत्ती 1:1 मध्ये प्रारंभी किंवा आरंभ, हा जेव्हा केव्हा परमेश्वराने ही पृथ्वी निर्माण केली असेल त्यावेळेला आपण मान्यता द्यावी आणि पुढं कदाचित काही गोष्टी निदर्शनास आल्या त्यावरून पृथ्वीचं वय त्यांना निश्चित करता येईल ही त्यांची आशा होती. आता दुसरा शब्द जो आहे तो देवाने हा शब्द आहे, म्हणजे देव. आपण जे विश्वासणारे लोक आहोत या विश्वासणाऱ्या लोकांना देव हा शब्द किंवा देवाने हा शब्द उच्चारल्यानंतर कोणत्याही प्रकारे आमच्या मनामध्ये शंका निर्माण होत नाही. उलट आम्ही तो शब्द जसा आहे तसाच स्वीकारून त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवत असतो.
परंतु पुष्कळशा लोकांना असं वाटतं की देव ही जी संकल्पना आहे ही चुकीची असली पाहिजे किंवा त्याला काही महत्त्व नाही. देव म्हणजे कोण आहे, देव म्हणजे काय आहे, कुठे आहे, कधी आहे आणि आपल्याला का दिसत नाही, त्याचा काही पुरावा आहे का, अशा प्रकारचे निरनिराळे प्रश्न ते आपल्या मनामध्ये निर्माण करतात आणि देव असण्याचं अस्तित्व असल्याचंच ते लोक मान्य करीत नाहीत. आणि अशा रीतीने काय झालेलं आहे की या लोकांना जेव्हा या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही त्यावेळेला मग ते अतिशय कर्मठ झाले किंवा ते नास्तिक होऊन गेले. तिसरा जो भाग आहे या पहिल्या वाक्यातला तो आहे देवाने प्रारंभी आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. आता अशा प्रकारचा आपण विचार केला की ज्या अर्थी देव या अस्तित्वावरतीच लोकांचा विश्वास नाही तर जे व्यक्तिमत्व नाही ते काहीही निर्माण करण्याच्याही त्याची शक्यता असू शकत नाही. आणि म्हणून हे लोक त्या गोष्टीला मान्यता देत नाहीत. मग ही जी पृथ्वी आहे, ही जी सृष्टी आहे, ही निर्माण कशी झाली या बाबतीमध्ये काही लोकांचं असं मत आहे की आकाशामध्ये खूप मोठा विस्फोट झाला आणि त्या विस्फोटामधून ही पृथ्वी निर्माण झाली असावी. परंतु या भागामध्ये जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल की ही जी थिअरी आहे बिग बँगची, ही बिग बँगची थिअरी किती तकलादू आहे हे आपल्या नेहमी लगेचच लक्षात येईल. ज्या आसमंतामध्ये हा स्फोट झाला असं ते म्हणतात तर ते आसमंत कुठे आहे आणि स्फोट झाला असेल तर ते जी व्यक्ती आहे किंवा तो जो गोळा आहे किंवा जे काही आहे त्याचा स्फोट झाला तर तो कुठून निर्माण झाला हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. त्याचप्रमाणे याचा विस्फोट कसा झाला, का झाला याचंही त्यांच्याजवळ उत्तर नाही. काही लोक म्हणतात दुसरा कोणता तरी एखादा पदार्थ या पदार्थावरती आदळला आणि याचा विस्फोट झाला. मग तो दुसरा पदार्थ पण कुठून निर्माण झाला हेही त्यांना सांगता येत नाही. त्यामुळे ही बिग बँगची जी थेअरी आहे ती अतिशय तकलादू असल्यामुळे त्याच्यावरती कोणी विश्वास ठेवलेला नाही. परंतु देवाने स्वतःच या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. जेव्हा मोशेला देवाने जळत्या झुडपामध्ये दर्शन दिलं आणि त्याला सांगितलं की तू फारोकडे जा आणि इस्रायल राष्ट्राला त्यांच्याकडं हातामधून सोडवून घे आणि त्यांना त्या इजिप्त देशामधून बाहेर आण, तर हा कानकून करत होता की नाही मी नाही जाणार, कारण मला बोलता येत नाही, तू कोणाला तरी दुसऱ्याला पाठव, माझ्यावर कोण विश्वास ठेवल, आणि कोणी मला पाठवलं असं जर त्या लोकांनी विचारलं मला तर मी त्यांना काय उत्तर देऊ. तर अशा या प्रश्नाचं उत्तर देत असताना परमेश्वराने म्हटलं की मी आहे, त्याने मला पाठवलेलं आहे असं तू सांग. आय एम दॅट आय एम असं इंग्लिशमध्ये म्हणण्यात येत आहे नेहमी. तर मी आहे या देवाने म्हणा किंवा व्यक्तिमत्वाने म्हणा किंवा जे काही त्यांना सांगायचं होतं ते मी आहे त्याने पाठवलं असं तू इस्रायल राष्ट्राला सांग, म्हणजे ते तुझ्यावरती विश्वास ठेवतील. आणि तेच तू जाऊन फारो राजाला सांग की आम्हाला सगळ्या लोकांना 3 दिवसाच्या वाटेवरती जाऊन देवाची भक्ती करायची आहे तेव्हा आम्हाला जाऊ दे. परंतु आपल्याला माहीत आहे की ते फारोने काही त्यांना जाऊ दिलं नाही आणि नंतर 10 पिढ्या त्यांच्यावरती गुदरल्या. त्यावेळेला मग 10व्या पिढीला जेव्हा पहिला मुलगा मरण पावला प्रत्येकाचा, जनावरांचा सुद्धा, तर त्याच्यानंतर मग त्या फारोने त्यांना जाऊ दिलेला आहे. आतापर्यंत आपण उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायातील पहिल्या वचनाचा अभ्यास केलेला आहे. आता आपण पाहूया दुसऱ्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे. आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. आणि पृथ्वी आकारविरहित आणि शून्य होती. आता बघा,
आपण पहिल्या वचनामध्ये पाहिलं की देवाने सर्व निर्माण केलं आणि दुसऱ्या वचनामध्ये लगेच आकारविरहित आणि शून्य होती. हा कसं काय प्रश्न निर्माण होतो आपल्या मनामध्ये? तर याचं एक उत्तर अशा रीतीने आहे. काही विद्वानांचं मत असं आहे की देवाने जी पृथ्वी निर्माण केलेली होती सर्व सृष्टीच्या बरोबर, त्या पृथ्वीलाच कोणीतरी येऊन पूर्णपणाने नासधूस केलेली असावी. त्यामुळे ती पूर्णपणे नष्ट झाली किंवा विध्वंस झाला होत्याचं नव्हतं झालं. आपल्याला माहीत आहे हिरोशिमा आणि नागासाकी या 2 जपानी शहरांच्या वरती अमेरिकेने अणुबॉम्ब सगळ्यात पहिल्यांदा टाकला. तर या दोन्हीही शहरांचा पूर्णपणाने नाश झालेला होता. किंवा दुसरं उदाहरण आपल्याला देता येईल की एखादं लहानसं खेडं आहे आणि त्या खेड्यामध्ये कुठेतरी आग सुरू झाली आणि पाहता पाहता ते संपूर्ण खेडं जे आहे ते त्या आगीच्या भस्मस्थानी पडलं आणि बेचिराख होऊन गेलं. पण आता इथे प्रश्न हा आहे की पृथ्वी काही एखादं खेडं नाही किंवा एखादं मोठं शहर पण नाही. पृथ्वी ही अतिशय प्रचंड अशा प्रकारचा हा गोल आहे आणि या गोलावरती सगळीकडे नासधूस कशी झाली, विध्वंस कसा झाला, हा एक फार मोठा प्रश्न लोकांच्या समोर निर्माण झालेला आहे. तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की कदाचित देवाने आकाशामधून म्हणजे स्वर्गामधून ज्या वेळेला लुसिफरला जमिनीवर फेकून दिलं आणि त्याच्याबरोबर हजारो त्याचे जे अनुयायी होते ते जेव्हा त्याच्याबरोबर पृथ्वीवरती आले, त्या लोकांनी देवाचा बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून सगळीकडे हाहाकार माजवला आणि संपूर्ण जी पृथ्वी आहे ती पृथ्वी त्यांनी नष्ट करून टाकली. त्याच्यानंतर मग आपल्याला पाहायला मिळतं की देवाचा आत्मा हा तळपत होता जलाशयावरती. केवळ जलाशयावरतीच नाही परंतु संपूर्ण सृष्टीवर पवित्र आत्मा जो आहे देवाचा तो फिरून पाहत होता की कुठून मी आता सुरुवात करू याला परत निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून. आणि त्यावेळेला मग उत्पत्तीच्या 3ऱ्या वचनापासून, पहिला अध्याय 3ऱ्या वचनापासून आपण पाहतो की देव बोलला आणि अमुक एक घडलं, देव बोलला आणि अमुक एक घडलं. अशा रीतीने तो 6 दिवसपर्यंत हे बोलत राहिला आणि पुन्हा ही संपूर्ण पृथ्वी अतिशय सुंदर अशा रीतीने त्याने निर्माण केलेली आहे. त्याच्यानंतर काय झालं, शेवटी 6व्या दिवशी परमेश्वराने मनुष्य निर्माण करायचा विचार केलेला आहे. तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो 26व्या वचनामध्ये पहिल्या अध्यायाच्या. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. आणि परत 28व्या अध्यायामध्ये काय म्हटलेलं आहे, 27व्या वचनात, देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली. आता आपल्याला या ठिकाणी 6व्या दिवशी परमेश्वराने मनुष्याची निर्मिती केल्याचं या ठिकाणी पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या ठिकाणी नर आणि नारी अशी ती निर्माण केली. परंतु या मनुष्याला देवाने कशा रीतीने निर्माण केलं हे आपल्याला 2ऱ्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं. दुसरा अध्याय आणि 7वं वचन काय म्हणत आहे पहा. 2रा अध्याय आणि 7वं वचन, परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. या दोन्हीही वचनांचा अभ्यास आपण केला तर काही विद्वानांचं असं मत आहे की पहिला अध्याय 26-27 वचन यामध्ये मनुष्याची जी निर्मिती केलेली आहे देवाने, ती निर्मिती भौतिक स्वरूपाची नव्हती, परंतु परमेश्वराचं जे आत्मिक किंवा आध्यात्मिक स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये त्याने तो निर्माण केल्याचं पहिल्या अध्यायामध्ये 26 आणि 27व्या वचनामध्ये
आपल्याला पाहायला मिळतं. देव पवित्र आहे, मग मनुष्य देखील पवित्र असावा. लेवीचं पुस्तक 11वा अध्याय आणि 44व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, कारण मी पवित्र आहे. तर ही पवित्रता, ही आत्मिक पवित्रता परमेश्वराची आहे. तसेच देव न्यायी आहे, तर मनुष्याने देखील न्यायी असावा. उत्पत्तीचं पुस्तक 18वा अध्याय आणि 25व्या वचनामध्ये हे म्हटलेलं आहे की देव तुमचा आमचा न्यायनिवाडा करो. तर देव न्यायी आहे हे यामधून आपल्याला पाहायला मिळतं. देव सुज्ञ आहे. योबाचं पुस्तक 9वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं, देवाची सुज्ञता. आणि म्हणून मनुष्य देखील सुज्ञ असावा या दृष्टिकोनातून परमेश्वराने मानवाला निर्माण केलेलं आहे. देव परिपूर्ण आहे. अनुवादाचं पुस्तक 32वा अध्याय आणि 4थं वचन, मनुष्य देखील परिपूर्ण असावा. 2 कोरिंथ याचा 13वा अध्याय याचा 9वा वचन, याचा पहिला भाग, 9चा पहिला भाग, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. संत पावलाने देखील याचा पाठपुरावा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व आणि पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य आपण धारण करावा. इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 24वं वचन. त्याचप्रमाणे तो पुढे म्हणतो की आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण करा. कलस्सेकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 10वं वचन. या ठिकाणी सुद्धा परमेश्वराचं प्रतिरूप जसं होतं तसंच आपणही होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे या ठिकाणी संत पौलाने नमूद केलेलं आहे. वरील दोन्ही पत्रांमध्ये देवसदृश आणि प्रतिरूप या उत्पत्ती 1:26 प्रमाणे देवाचं प्रतिरूप मनुष्याने धारण करावं अशा रीतीने संत पौलाने म्हटलेलं आहे. आता मनुष्य जो आहे हा भौतिक स्वरूपाचा मनुष्य, 2ऱ्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये आपण जे वाचतो त्या प्रकारचा मनुष्य परमेश्वराने निर्माण. आतापर्यंत आपण काय केलंय की देवाचं जे आत्मिक त्याचं कॅरेक्टर आहे, चरित्र आहे, त्या बाबतीमध्ये आपण पाहिलेलं आहे की तो जसा आहे तसाच तो मनुष्याला निर्माण करणार होता. पण अजून त्याने तो निर्माण केलेला नाही आहे. त्याने फक्त आपल्या मनामध्ये अशा रीतीने विचार केलेला आहे की माझ्या सदृश्य निर्माण करेन मी. म्हणजे मी जसं आहे, पवित्र आहे, निर्मळ आहे, स्वच्छ आहे, न्यायी आहे, सुज्ञ आहे, इत्यादी इत्यादी सर्व हे गुण जे आत्मिक गुण आहे ते मी या मानवामध्ये देखील निर्माण करेन. तर अशा रीतीने आता मनुष्य कसा निर्माण करायचा या दृष्टिकोनातून परमेश्वराने 2ऱ्या अध्यायामध्ये 7व्या वचनात म्हटलेलं आहे, मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. आता या ठिकाणी 2 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पहिली गोष्ट, परमेश्वराने मातीचा मनुष्य, मातीचा पुतळा, स्टॅच्यू ज्याला म्हणतो, तो निर्माण केला. आता आपण पाहतो ग्रीक संस्कृतीमध्ये कितीतरी सुंदर सुंदर अशा प्रकारच्या माणसांच्या, बायांच्या अशा प्रकारचे पुतळे संगमरवरी दगडामध्ये त्यांनी निर्माण केलेले आहेत. तर जो मनुष्य अशा रीतीने सुंदर सुंदर पुतळे निर्माण करू शकतो, तर विचार करा परमेश्वराने त्या पहिल्या मनुष्याला किती सुंदर निर्माण केलेला असेल, ज्याला आपण हँडसम अशा रीतीने म्हणतो. अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा मनुष्य आहे, अतिशय बलशाली अशा प्रकारचा मनुष्य आहे, उंचापुरा मनुष्य आहे, धिप्पाड मनुष्य आहे, शक्तिशाली मनुष्य आहे, म्हणजे शारीरिक दृष्टिकोनातून शक्तिशाली मनुष्य. तर अशा प्रकारचा मनुष्य हा देवाने माती एकत्र करून त्याच्यामधून हा निर्माण केलेला आहे. आणि जेव्हा त्याने पाहिलं की हा फार सुंदर पुतळा आपल्या समोर उभा आहे आणि याच्यामध्ये आता मी श्वास फुंकेन आणि त्याला जिवंत करेन, आणि म्हणून त्याने काय केलं की देवाने त्याच्या नाकपुड्यांच्या मध्ये श्वास फुंकला. आणि मग काय झालं
की तो मनुष्य जो आहे हा जीवधारी झाला आणि त्याच्याशी बोलू चालू लागला आणि त्याच्याबरोबर वार्तालाप करू लागला आणि अशा रीतीने तो जीवधारी प्राणी झाला. काही ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्याने आत्मा या माणसामध्ये ओतलेला आहे. म्हणजे शरीर, जीव आणि आत्मा या तिन्ही स्वरूपामध्ये हा मनुष्य देवाने घडलेला आहे. तर अशा रीतीने या माणसाला परमेश्वराने अतिशय सुंदर अशा प्रकारे निर्माण केलेलं आहे. आता आपल्याला थोडक्यामध्ये हे लक्षात येतं की कोणत्या ठिकाणी हा मनुष्य निर्माण केला याचा कोणत्याही ठिकाणी उल्लेख नाही. परंतु लगेच आपल्याला पुढच्या बाजूला पाहायला मिळतं की देवाने या माणसाला नवीन आणि जिवंत केलेल्या आणि आत्मा घातलेल्या या माणसाला त्याने नेऊन एका बागेमध्ये ठेवलेला आहे. तो भाग जो आहे हा आपण पुढच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट ही येते की देवाने बाकीची जी काही सृष्टी निर्माण केली, प्राणी आहेत, पक्षी आहेत, मासे आहेत आणि सरपटणारे प्राणी आहेत आणि डोंगर, दऱ्या, खोऱ्या, फुलं आणि आकाशातले तारे, चंद्र, सूर्य हे काही शब्द मात्र बोलून निर्माण केलेले आहेत. परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की देवाने अतिशय कष्ट घेऊन, श्रम घेऊन आपल्या हाताने त्याने हा पुतळा तयार केलेला आहे. आणि म्हणून जी वस्तू आपण तयार करतो त्या वस्तूवरती आपलं खरं प्रेम निर्माण होऊन जातं. मग ती कोणत्याही प्रकारची वस्तू जरी आपण निर्माण केली तरीही त्या वस्तूवरती आपलं साहजिकच प्रेम निर्माण होऊन जातं. तर या अतिशय सुंदर हँडसम अशा प्रकारच्या माणसाला जेव्हा देवाने निर्माण केलं त्यावेळेला या मनुष्यावरती देवाने खरोखर अतोनात प्रेम केलेलं आहे आणि म्हणून त्याची व्यवस्था करणं, त्याची काळजी घेणं हे परमेश्वराने पाहिलेलं आहे. पुढच्या सत्रामध्ये आपण पाहू आणि तोपर्यंत आपण आपली रजा घेऊया. अशा आजचा जो अभ्यासक्रम आहे तो आपणाला आवडला असल्यास लाईक, कॉमेंट आणि अधिकाधिक लोकांना शेअर करा आणि आमच्या लोगॉस या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आज्ञा द्या. शालोम. तुम्हाबरोबर देवाची शांती असो. आमेन.